नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मूग डाळ। साल असलेली मूग डाळ घ्यायची आणि त्याच्यापासून आपण पराठा किंवा पुरी बनवूया। म्हटलं रोज रोज काय बनवायचं, तर म्हटलं आज वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि खायला पण छान वाटतं। यापासून आपण पराठा पण बनवू शकतो आणि पुरी पण। तुम्हाला ज्याप्रमाणे बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। मूग डाळ घ्यायची किंवा मग अख्खा मूग असतं तो घ्यायचा, त्याला मोड येऊ द्यायचं आणि आपण त्यापासनं पुरी किंवा पराठे बनवू शकतो आणि पौष्टिक पण असतं खायला। पराठे तर अधिक पौष्टिक आहे आणि आज मी म्हटले चला पुरी बनवते म्हणून मग तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे मी माझ्याकडे अख्खा मूग नव्हता, अख्खा मूग घ्यायचा, त्याला मोड येऊ द्यायचे आणि याप्रमाणे पुरी किंवा पराठा बनवायचा। मूग घेतलेली आहे, साल असलेली मूग घेतलेली आहे आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बेसन, गव्हाचं पीठ, कस्तुरी मेथी, हिरवी मिरची, कोथिंबीर। आता आपण मूग जी आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। बारीक फिरवायचं, कारण आपल्याला पराठा आणि पुरी तुम्हाला जे बनवायचं असेल ते बनवू शकता। आणि छान असं मूग, अख्खा मूग किंवा मूग डाळ छान असं स्वच्छ धुवून टाकायचं मिक्सरमध्ये, कारण पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायचं, कारण त्याला वास सुटलेला असतं ते निघायला पाहिजे। आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। मिरची घेत आहे 2 हिरवी मिरची। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल, मुलांसाठी बनवत आहे तर खूप कमी प्रमाणात तिखट मिरची वगैरे टाकायची। कोथिंबीर आणि 1 मिरची टाकलेली आहे। बघा छान असं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। बारीक करायचं, कारण आपल्याला पुरी किंवा पराठा बनवायचा आहे। आता आपण एक परात घ्यायची, त्यामध्ये काढून घेऊया आणि कणिक मळत असतो गव्हाचं पीठ त्याप्रमाणे मळायचं। मूग डाळ बारीक करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ। ज्याप्रमाणे मिक्स होणार त्याप्रमाणे गव्हाचं पीठ टाकायचं, थोडं बेसन टाकायचं। तुम्ही डाळीचं कमी जास्त प्रमाण करू शकता। यामध्ये टाकूया थोडं तिखट। मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी पण छान आहे, पौष्टिक पण आहे मूग डाळ आणि किंवा अख्खा मूग तुम्ही बनवू शकता। चवीनुसार मीठ, थोडं हळद, जिरं टाकूया। जिरं टाकलेलं आहे, ओवा, ओवा टाकायचा, छान चव येतं आणि कस्तुरी मेथीनी पण छान चव येतं। आणि बारीक असा कोथिंबीर कापायचा आणि कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकलेला आहे। आता आपण पीठ मळून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून किंवा आधी जे मूग डाळ घेतलेली आहे त्यानेच पीठ मळून घ्यायचं, जसं गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे। पाणी टाकायचं नाही, छान असं मिक्स करायचं। गिलसर झालेला आहे, बघा पाणी टाकायला नको होतं। मी जी मूग डाळ होती त्यापासूनच मी पीठ मळायला पाहिजे होतं। आता थोडं कणिक टाकत आहे मी, कारण गिलसर झालेला आहे। थोडं बेसन, मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता, यापासून पराठा किंवा मग पुरी बनवू शकता। टिफिन मध्ये पण काय काय द्यायचं प्रश्नच पडतं, तर म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये पण होऊ शकतं किंवा मग टिफिन। छान अशी पौष्टिक डिश आहे।
मी पुरी बनवत आहे, तुम्ही पराठा पण बनवू शकता। यामध्ये कांदा, शिमला मिरची किंवा गाजर वगैरे कापून पण टाकू शकता। बेसन वगैरे टाकलं आहे तर पुरी छान बनणार। हो, बघा कणिक मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण यापासून पुरी किंवा मग पराठा बनवू शकतो। तर मी इथे आज पुरी बनवत आहे, तुम्ही यापासून पराठा पण बनवू शकता। आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे बेसन टाकलेलं आहे, गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाजूला आणि छान असं पुरी लाटून घेऊया। टिफिन मध्ये देण्याकरिता पण छान आहे। तुम्ही छोटा मोठा आकार देऊ शकता ज्याप्रमाणे तुम्हाला द्यायचं असेल। बघा याप्रमाणे पुरी लाटून घेऊ आणि पाण्याचा वापर पीठ भिजवताना पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल, कारण काय होणार मूग डाळ जो आहे तो आपण मिक्सर मध्ये फिरवून घेत असतो किंवा अख्खा मूग मोड आलेला, तर त्याला छान त्याच्यानेच आपण पीठ जे आहे ते भिजवू शकतो, म्हणून पाण्याचा वापर करायचा नाही। किंवा लागत असेल जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर पाण्याचा वापर करू शकता। बघा छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे, लहान मोठा आकार तुम्ही देऊ शकता। थोडी जाडसर ठेवायची पुरी तळायची असेल तर, कारण फुलून येतं पुरी। मी छान असा गोल आकार दिलेला आहे, बाजूला काढून घेत आहे। याचप्रमाणे दुसरी पण पुरी बनवून घेत आहे। पौष्टिक पण आहे, मी तेलातनं तळत आहे, तुम्ही पराठा बनवू शकता। रोज रोज काय द्यायचं टिफिन मध्ये वगैरे प्रश्न पडत असेल तर मूग डाळ घरीच असतं सहज, तर बनवू शकतो आपण। बघा छान असं मी 2 पुरी बनवून घेतलेल्या आहे। लहान मोठा आकार करू शकता तुम्ही। तेल गरम होत आहे, तेल गरम झालं की आपण पुरी तळून घेऊया। मी तुम्हाला पराठा पण बनवून दाखवत आहे, जो आपण चपाती शिजवून घेत असतो त्या तव्यावर। आता आपण आधी पुरी तळून घेऊया, नंतर पराठा बनवूया। तेल गरम होत आहे, गॅस मोठाच ठेवत आहे। तेल गरम झालं का चेक करूया। थोडंच मी मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तेलामध्ये सोडत आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण पुरी तळून घेऊया। बघा छान अशी पुरी तळून येत आहे। थोडी जाडसर ठेवायची म्हणजे पुरी फुलून येतं। गॅस मोठाच ठेवायचा। कलर येऊ द्यायचा पुरीला, नंतरच तेलामधनं बाहेर काढायची पुरी।
गॅस बंद करून घेत आहे. छान अशी पुरी तळून घेतलेली आहे. आता आपण पराठा शिजवून घेऊया. मूग डाळ पौष्टिक असतं. तुम्ही पण याप्रमाणे टिफिन मध्ये मुलांना किंवा घरी नाश्त्याकरिता बनवू शकता. पराठाला वरून तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं असेल लावू शकता तुम्ही. पौष्टिक पण आहे आणि पीठ मळून तुम्ही रात्रीला ठेवू शकता आणि सकाळी लगेच करण्याकरिता घेऊ शकता. मी थोडं इथे तूप लावत आहे. बघा छान असं पुरी, पराठा, दही आणि लोणचं, छान असं पौष्टिक मूग डाळ पासून पराठा पुरी बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला या सोबत पुरी किंवा पराठा सोबत चटणी बनवायची असेल, टमाटर चटणी किंवा शेंगदाणा चटणी बनवू शकता.